नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज सोमवार आहे, त्यामुळे मी आज व्लॉग सुरू केले. तर ही आहे रोजी, माझं कुत्रा आहे. ह्याचं दुसरं नाव प्रीती आहे. तर आत्ता किती वाजल्यात? 12. ब्लर काय झालं माझं? 12 वाजल्यात आणि मी आत्ता जेवण करणार आहे. आणि घरात आत्ता बिर्याणी आहे. खरं सोमवार असल्यामुळे मला आता हे वरण भात खायला लागले, कारण मी सोमवारी नॉनव्हेज खात नाही. जय श्री महाकाल. तर आत्ता नाश्ता वगैरे करणार आणि स्मेल लिहायला लागले. अगं हेडफोन वगैरे घालून नियोजन एकदम सकाळपासून लिहित बसले. तर आणि जेवणार वगैरे आणि सगळं लिहिणार. आज कॉलेजला सुट्टी काढले, लेक्चर प्रॅक्टिकल नव्हतं वाटतं आज, त्यामुळं मग मस्तपैकी आता लिहिणार वगैरे आणि मग झोपून टाकणार, जरा गेम खेळणार आणि संध्याकाळी मंदिरात जातो. आणि आज माझ्या मनात आहे की बाबा आजोबा आहेत ना, त्यांच्यासोबत जरा काहीतरी कॉन्व्हर्सेशन करूया, म्हणजे ते व्लॉगमध्ये जरा कंटेंट येईल. बघूया काय काय होते. तर आता जेवले वगैरे काय मेसेज आला, कोणी तुमच्या नावाचा वापर करून मोबाईल कनेक्शन मिळवत आहे का? त्याच्या आईची गाणी. ऊन बघा केवढं कडक झालं एकदम. काय झालं? एकदम कडक ऊन झाले. आत्ता मी जेवलोय आणि आंबा आणलाय. आंबा खाणार मस्तपैकी आणि खाणार 2 आंबे खाणार आणि एकदम कडक झोपणार, एकदम निवांत फॅन वगैरे वाढवून. फुल्ल राजेवाली ट्रीटमेंट, फुल्ल राजा. लिखाण आता कारण पुढच्याच आठवड्यात सबमिट करायचं आहे, कारण या दिवशी सबमिट करायचं होतं, या दिवशी मी गेलोच नाही. त्यामुळे आता मला डायरेक्ट पुढच्या वेळी सबमिट करायचं आहे. त्यामुळे आता मी एकदम रिलॅक्स झोपणार निवांत आणि संध्याकाळी उठून मंदिरात वगैरे जाऊन आंघोळ वगैरे करून संध्याकाळी मंदिरात जाणार. फुल्ल राजा. आजचा दिवस खतरनाक. तर आत्ता किती संध्याकाळी 5 ते 4, 4:30च्या दरम्यान वाजल्यात आणि मस्तपैकी आता आंघोळ केलोय आणि आता चांगले व्यवस्थित कपडे घालणार आणि मंदिरात जाऊन येणार. मंदिरात जाऊन आल्यावर जरा एकदम फ्रेश फील होणार. काय जरी वाईट जरी किती काय केलं असलं तरी भारी वाटते मंदिरात जाऊन आलं. त्यामुळं कुठला तर वार आता तुम्ही कुठल्या देवाला मानताय त्या वारी मंदिरात जाऊन येत जावा, जरा भारी वाटते. आणि आता मी जर आवडतो आणि मग मंदिरात गेल्यावर व्हिडिओ सुरू करतो. तिथे जर कोण भेटलं माझ्या वयाचं वगैरे पोरगं, त्याकडे मोबाईल असला तर त्याच्याकडे सबस्क्राईब करून घेतो. मला आता मी आता ऐकणार नाही, डायरेक्ट मोबाईल दे म्हणणार, सबस्क्राईब जे दिसेल त्याला, रिक्षावाले सगळ्याला धरणार सबस्क्राईब करा म्हणणार. 100 सबस्क्रायबर कंप्लीट करतो आता थोड्या दिवसात. सोमवारचं एक मिशन असते की मंदिरात जाऊन यायचं, आणि ते मी आत्ता माझं कंप्लीट केले. त्यामुळं आज जरा दिवस काय म्हणतात ते एक चांगला गेल्यात जमा झाला. आता घरात त्यांनी काम सांगितलं ते तेवढं करतो. तुम्हाला सांगितलेलं की मी बाबांकडं भूताच्या स्टोऱ्या सांगतो. खरं बाबा म्हटलेत मी कधी भूत बघितलंच नाही आहे, त्यामुळे माझ्याकडे काही स्टोरी नाही आहे. तर मी प्लॅन चेंज केला आहे आणि मम्मीकडं लाईफ लेसन स्टोरी सांगणार आहे. मम्मी आता हे हराम कुत्रं बघा, हराम कुत्रं नुसता चावते, खाय प्यायचं झोपायचं. मम्मी एक अशी स्टोरी सांग, आता ही जी बघतील. हे कुत्र्याला आहे ना, हरामखोर आहे नुसता. मम्मी एक अशी स्टोरी सांग. उठ उठ, हां बस बस. मग तू सांगू देणार आहेस का नाहीस काय? कॅमेऱ्यात काय? मम्मी एक अशी स्टोरी सांग जी स्टोरी म्हणजे जरा चांगली वाटेल, लाईफ लेसन. सांग लवकर. एक जंगल असते. हां मोठ्यानं काय सुद्धा कॅमेऱ्यात आवाज येतो. सांग. एक जंगल असते आणि त्या जंगलातनं एक वाटसरू प्रवास करत असतोय. आणि प्रवास करताना त्याच्या समोर एक हिंस्र प्राणी येतोय. म्हणजे हिंस्र प्राणी म्हणजे जंगलातले श्वापद रे, जे आपल्याला कोल्हा, लांडगा, नॉनव्हेज खाणारी. हा. मग तो काय करतोय, एक दगड उचलतोय आणि दगड मारतोय. तो काय पळून जातोय. परत परत येईल म्हणून तो दुसरा दगड उचलतोय. तो प्राणी काय येत नाही, दगड त्याच्या हातात असतोय आणि त्याच्या हातात एक लोखंडाचं कड असतंय आणि तो दगड तो असा
लोखंडावर ठेवून बसलेला असतोय आणि थोड्या वेळात तो बघतोय तर त्या लोखंडाचं सोनं झालेलं असतंय. म्हणजे तो साधा सुद्धा दगड नसतोय, ते असते परीस, जे कुठल्याही वस्तूला सोनं बनवत असतोय. म्हणजे मी आसपास सगळीकडे तो शोधाशोध करतोय तसा दगड त्याला सापडतोय का म्हणून. पूर्ण अंगाला पूर्ण साखळदंड तो लावून घेतोय ते लोखंड हे करायचं म्हणून, पण त्याला तो दगड परत सापडत नाही. म्हणजे यावरून आपण घ्यायचं आहे की आपल्याला जी संधी आलेली असत्या त्या संधीचं आपण सोनं केलं पाहिजे. काय स्टोरी सांगितली मम्मीनं, भूताची स्टोरी ऐकली नाही तरी पण काहीतरी चांगलं ऐकलं. मम्मी मग नक्की कट केलं. थँक्यू सो मच. अनंत उपकार आपल्यावर. कसं आहे, छोट्या छोट्या गोष्टीत पण आमची मम्मी खुश होत्या. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय. ਜਿੱਥੇ ਜਾਵਾਂ ਉੱਥੇ ਯਾਰ ਹੀ ਕਮਾਈ ਜੱਟ ਨੇ ਤੈਨੂੰ ਲੱਗਦਾ ਕਿ ਪੈਸੇ ਦੀ ਕਮਾਈ ਕਰ ਲਈ ਚਾਲ ਜੱਟ ਦੀ ਸਲੋ